परभणी जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी शहराचे तापमान 42 अंशावर पोहोचले। उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले आहेत, तर उच्च तापमानामुळे व्यवसायावर देखील त्याचा परिणाम होत आहे। मे महिना अद्याप उजाडला नाही। मार्च महिन्यात तापमानाने 40 ओलांडली होती। एप्रिल महिन्याची सुरुवात चढत्या तापमानाने सुरू झाली। मंगळवारीपेक्षा 3 पॉइंट तापमान वाढून 42.02 अंशावर गेले। वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून दुपारच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडतच नाहीत। दररोज कामासाठी बाहेर पडत असलेले नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावर लागलेल्या ठेल्यांवर लिंबू पाणी, फ्रूट ज्यूस, उसाची रस, थंड जलाचे वापर करत आहेत। त्याचबरोबर रस्त्यावर फिरणारे नागरिक डोक्याला रुमाल, छत्री, सन गॉगल्सचा वापर करताना दिसून येत आहेत। महिना सुरू झाला असून आज माणसाची अवस्था अशी आहे की डोक्याला बांधून फिरावं लागत, छत्र्या घेऊन फिरावं लागत आहे। पण या पशुप्राण्यांचं काय आहे की त्यांना पाणी नाही, जंगलामध्ये चारा नाही, ऊन ओसाड, या उन्हामुळं कुठं आपला जीव ठेवावा आणि कुठं नाही ह्या पद्धतीचं त्यांचं वातावरण झालेलं आहे। यामुळं जंगलं ही एखाद्या पहाडासारखी जमीनदोस्त झालीत आणि त्यांना थारासुद्धा नाही, म्हणून आजकाल जंगलातील प्राणी हे सुद्धा गावामध्ये येत आहेत। एप्रिलचा महिना सुरू झालेला असून अतिशय उन्हाची दाहकता वाढलेली आहे। यामुळे अतिशय मनुष्य रोडवर तर येतच नाही आहे आणि उन्हामुळे अतिशय, परंतु काम पोटाची खळगे भरण्यासाठी आम्हाला इकडे तिकडे जावंच लागतं, ते विलाज नाही। उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे डोक्याला बांधावंच लागतं चष्मा, आणि अतिशय म्हणजे संरक्षण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। परभणी शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। या उष्माघातावर मात करण्यासाठी डॉक्टर सलेह कोसर यांनी दिवसात जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि साखर आणि मिठाचा वापर करून त्याचे पाणी प्यावे, जेणेकरून उष्णतेपासून आपण वाचू शकतो, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला। के पेशंट यायला लागले, उन्हाळी लागली, त्यांना उन्हामुळे चक्र यायला लागले, तर माझी एक रिक्वेस्ट आहे पेशंटला की त्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावं। जसं आपल्याला नॉर्मल 5 ते 6 लिटर लागते, पण या दिवसामध्ये तुम्ही 9 ते 10 लिटर पाणी दररोज प्यायला पाहिजे, नाहीतर उन्हाळीचे खूप त्रास व्हायला लागले। आणि दुसरा एक, उन्हात फिरल्यानंतर जे आपल्याला चक्र येतात, त्या चक्र आल्यामुळे आपल्याला जे ब्लड प्रेशर लो होऊन चाललेलं आहे, तर त्याच्यात आपण जर बाहेर जे फिरणारे माणसं आहेत त्यांनी मीठ साखर टाकून पाण्यामध्ये घ्यायला पाहिजे, की कारण त्यांचं ब्लड प्रेशर कमी होऊ नये। नाहीतर एप्रिल महिना लागताच परभणी जिल्ह्यातील परिसरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे हे गरजेचे आहे। शक्यतो दुपारी बाहेर निघताना उन्हापासून बचाव करण्याच्या वस्तू वापराव्यात, असा सल्ला देखील देण्यात आला आहे। प्रतिनिधी बाळाजी कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, परभणी।